नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला स्क्वेअर म्हणजेच वर्ग काढण्याची अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे, जी वापरून तुम्ही कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग अगदी सेकंदात काढू शकता। तुम्हाला माहिती आहे की परीक्षेमध्ये एकतर आपल्याला लिमिटेड वेळ असतो आणि जर आपण स्क्वेअर कॅल्क्युलेट करत बसलो तर त्याच्यात चुकण्याचे चान्सेस पण जास्त असतात। त्यामुळे मी तुमच्यासाठी अशी मेथड घेऊन आली आहे जी वापरून तुम्ही खूप इझिली स्क्वेअर हा काढू शकतात। चला तर मग सुरू करूया। पहिली मेथड जी आहे मित्रांनो आपली, की ज्या संख्यांच्या एकक स्थानावर 5 हा अंक असेल म्हणजेच नंबर एंड्स विथ 5। आता आपण 4 संख्या घेतल्या आहे, त्याचा आपण वर्ग काढून बघूया। तर इथे काय करायचं आहे मित्रांनो, की 5 हा जो एकक स्थानचा अंक आहे, आधी याचा वर्ग काढून घ्यायचा आहे। 5चा वर्ग काय असणार आहे 25, तो उजवीकडे लिहून घ्यायचा। नंतर 3 ही जी संख्या आहे हिच्या पुढील संख्या, 3च्या पुढील संख्या कोणती आहे 4, यांच्या दोघांचा गुणाकार म्हणजे 3 चौक 12 आला। एका सेकंदात आपण स्क्वेअर काढला। आता दुसरी संख्या घेऊया, तसेच आधीप्रमाणे याचाही काढायचा। 5चा वर्ग 25 डावीकडे लिहून घ्यायचा। 6च्या पुढची संख्या 7, यांचा गुणाकार 6 7 42 हा झाला 65चा वर्ग। आता 45चा वर्ग काढूया। 5 5 25 उजवीकडे लिहून घ्यायचा। 4 5 20 हा झाला 45चा वर्ग। 5 5 25 7 8 56 ही झाली मेथड 1। ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 असेल त्यांचा वर्ग आपण ही मेथड वापरून काढू शकतो। आता दुसरी मेथड मध्ये काय आहे की कोणत्याही 2 अंकी संख्या म्हणजे 11 ते 100 मध्ये जितक्या पण 2 अंकी संख्या आहे त्याचा वर्ग आपण काढू शकतो। चला तर मी तुम्हाला सांगते। 65चा वर्ग आपण काढून बघूया। आता 65चा वर्ग काढताना आधी 65 लिहून घ्यायचे। 5चा वर्ग काढायचा। 5चा वर्ग 25 इथे लिहायचा। 6चा वर्ग काढायचा। 6चा वर्ग 36। आता काय करायचं आहे, 6 आणि 5 या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आहे। 6 5 30 आणि त्याला पॉवरनी मल्टिप्लाइड करायचं आहे। 30 दुणे 60, तो 60 इथे ॲड करायचा आहे। इथे एक लक्ष द्या मित्रांनो की लिहिताना ही जी 60 आपण ॲड करतो ना, ती एकक स्थान एक सोडून लिहायचं आहे, म्हणजे हे एक डिजिट सोडून आपल्याला ॲड करायचं आहे। ठीक आहे। 5 2 6 6 12 1 4 हा झाला 65चा वर्ग। आता आपण त्याचप्रमाणे 73चा वर्ग काढून बघूया। आता इथे लिहिते मी 73चा स्क्वेअर काढायचं आहे। 3 त्रिक 9। आता सिंगल डिजिट आला तर लिहिताना आपण कसं लिहिणार 0 9। 7 7 49 लिहिताना असं लिहायचं। त्यानंतर दोघांची मल्टिप्लिकेशन करायची। 7 त्रिक 21, 21ला पॉवरने गुणायचं। 21 दुणे 42 खाली ॲड करायचं। इथे ह्यांची करायची ॲडिशन। 9 2 3 कॅरी 1 5 हा झाला 73चा स्क्वेअर। त्याचप्रमाणे आता आणखी एक संख्या मी तुम्हाला काढून दाखवते। 36चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला। 36चा स्क्वेअर तर 6चा स्क्वेअर 36, 3चा 9 09 आपल्या सोयीसाठी आपण 2 डिजिटमध्ये लिहून घ्यायचा। नंतर 3 स 18 18 दुणे 36 आता याच्यात ॲड करणार आपण 36 प्लस इथे 0 ॲझ्युम करायचं आहे आपण। 6 9 9 आणि 3 12 कॅरी 1 आणि हा 1। बघा मित्रांनो, आता तुम्हाला जर 100च्या पुढची मेथड मी अजून एक मेथड सांगणार आहे, जी मी आपली मेथड 3 आहे। अशा प्रकारे आपण कोणत्याही 2 अंकी संख्यांचा वर्ग विदिन अ सेकंद मीन्स काही सेकंदातच आपण तो वर्ग काढू शकतो। आता तुम्हाला पुढची मेथड मी सांगणार आहे।
आता आपण तिसरी पद्धत बघणार आहोत मित्रांनो, ज्याच्यामध्ये स्क्वेअर ऑफ नंबर बिटवीन 101 टू 1110, 101 ते 110 मधील जेवढ्या पण संख्या आहेत त्याचा स्क्वेअर आपण कसा काढायचा विदिन अ सेकंद. चला तर मग चालू करूया. आता इथे काय करायचं आहे, 101 हा लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा 1 ॲड करायचा आहे. याची बेरीज किती होते, 102. आणि नंतर ह्या एकक स्थानचा जो अंक आहे याचा आपल्याला वर्ग करायचा आहे. एकाचा वर्ग लिहिताना 2 डिजिटमध्ये लिहायचा आहे. हा झाला 101चा वर्ग. सेम तसेच बाकीच्या संख्यांचेही आपण काढून बघणार आहोत. 102 प्लस 2 इज इक्वल्स टू 104. 2चा वर्ग 4 लिहिताना असा लिहायचा. 103 प्लस 3 इक्वल्स टू किती होतात, 106. 3चा वर्ग 9. 104 प्लस 4 108. 4चा वर्ग 16. हा झाला 104चा वर्ग. आता 105चा मी तुम्हाला काढून दाखवणार, बाकीचे तुम्ही मला काढून दाखवायचे आहेत. 105 प्लस 5 इक्वल्स टू 110. 5चा वर्ग 25. आता 106, 107, 108, 109, 110 यांचे वर्ग तुम्ही मला काढून सांगा किती येणार आणि कमेंटमध्ये तुम्ही ते सांगू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला माझी स्क्वेअर काढण्याची ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्या पुढे मी तुम्हाला पुन्हा स्क्वेअर रूट कसे काढायचे याची नवीन पद्धत सांगणार आहे. चला तर मित्रांनो, बाय.